ठाण्यात मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे ठाणे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झालेली आहे। ठाण्यात ठिकठिकाणी जलमय वातावरण झालेलं आहे आणि आपल्यासोबत मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्रजी आव्हाड आहेत। सर, खरं तर महापालिकेने 100% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता। मे महिन्याआधी ही नालेसफाई होणं अपेक्षित होतं, मात्र मुंब्रा असेल, कळवा असेल, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या विविध ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत। नालेसफाई गांभीर्याने घेतलीच नाही। खास करून मुंब्र्याचं मी सांगू शकतो, भानुशाली नावाचा कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी संगनमताने नेमला। अधिकाऱ्यांच्या संगनमताने भानुशाली नावाचा कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला। हा भानुशाली कधी फिरलाच नाही मतदारसंघ म्हणजे त्या एरियामध्ये। हे होणार, अधिकारी बघतच नाही। अधिकाऱ्यांना नालेसफाई म्हणजे मजबूत पैसे घ्यायचा मार्ग आहे। सर, पण नालेसफाईला ज्यावेळेस सुरुवात होणार होती त्यावेळेस महापौर स्वतः मुंब्र्यातून या नालेसफाईला सुरुवात केली होती। त्यावेळेस त्यांनी असा अतिशय खोटारडेपणाचा हा दावा आहे। कोणी काही केलं नाही, आम्ही बोंबलून टाकलो, काही होत नाही। ठाणे महानगरपालिका म्हणजे फक्त कुरण आहे, चरायचं आणि जनतेने मरायचं। सर, एकीकडे पावसाळ्याआधीची कामं ही मे महिन्याअखेर संपायला हवीत, मात्र तरीसुद्धा महापालिकेला एक वेळ होता, कारण जून महिन्यात पाऊसच पडला नाही। नगरसेवकांकडे महापालिकेकडे सगळं होतं, पण करण्याची मानसिकता नाही म्हटल्यावर काय करणार आहे। पण आता सुद्धा जाग आलेली नाही आहे। अनेक ठिकाणी सक्शन पंप लावलेले आहेत, ते सुद्धा काम करताना दिसून येत नाही। महापालिकेचे अधिकारी गंभीरच नाही आहे। काय होतंय महापालिकेत, नाही झालं मरतील लोक, 4 जण वाहून जातील, काय फरक पडतो। जबाबदारीच घ्यायची नाही, वेळेवर काही करायचंच नाही की असं होणारच। नक्कीच, एकंदरीत जबाबदारीच घ्यायची नाही तर अशा प्रकारे या गोष्टी घडणारच, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।